स्वामी समर्थ दोस्त. हॅलो, कसे आहात? चांगले आहेत ना? आज मी बनवलेलं आहे आपला फ्राय राईस बनवलेला आहे, जो अगदी खूप सुंदर, अगदी सोप्या पद्धतीचा बनवलेला आहे. एकदम टेस्टी लागतो अंडा फ्राय राईस. जो कोणी अगर कधी खाल्लेलं नसेल त्यांना तर ट्राय करा. खूप छान लागतो आणि अगदी सोप्या पद्धतीने अंडा फ्राय राईस बनवणार आहे. आणि अगदी म्हणजे त्याच्याबरोबर लोणचं, शेजवान चटणी या काही बी करू शकता. मी त्याच्याबरोबर बनवल्यानंतर चिकन चिली बनवली ती अंडा फ्राय राईस बरोबर, जी खूप टेस्टी आणि अगदी सोप्या पद्धतीची आणि तुम्ही नक्की ट्राय करा. चला मग बघूया की अंडा फ्राय राईस बनवायचा कसा आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्या घरच्या वस्तूंनी. तर त्याच्यासाठी मी आधी इथं पॅन ठेवलेलं आहे. पॅनमध्ये मी तेल टाकेल आणि तेल चांगलं गरम होऊ देईल. तेल जसं गरम व्हायला लागेल तसं मी तेल थोडं जास्त घ्यायचं, कारण आपण अंडा फ्राय राईस अंडे खाली लागू शकतात. त्याच्यासाठी थोडंसं तेल जास्त घ्यायचं. तर त्याच्यामध्ये आता मी अंडे तोडून घेईल, अंडे टाकले. अंडे किती घ्यायचं ते तुम्ही किती राईस बनवा त्या हिशोबाने अंडे घेऊ शकता. इथे जवळजवळ मी 4-5 अंडे घेतले, कारण मला भरपूर बनवायचं होतं. म्हणून मी 4 ते 5 अंडे घेतले आणि हे मस्त शिजून घ्यायचं. थोडंसं मीठ पण टाकायचं याच्यात आणि मग शिजून घ्यायचं. नॉर्मल आपण जशी चटणी बनवतो त्याच पद्धतीने, फक्त याच्यात बाकी काहीच नाही टाकायचं. फक्त अंडे टाकून आपल्याला शिजून घ्यायचे आणि नंतर मग ते राईसमध्ये आपण मिक्स करून इथं मस्त आता शिजून घ्यायचं आहे. आपण जशी पुढची बनवतो मस्तपैकी मी गॅस मॅडम गॅस ठेवून त्याच्यावरती बनवून घेतलं त्या पद्धतीने. अंडा तयार झालेला थोडंसं खाली लागतं या पद्धतीने. आणि अंड्याची भुर्जी कशी करायची माहिती जे भुर्जी तयार आहे बघू शकता. मस्तपैकी झालेली थोडीशी बारीक नाही करायची, थोडीशी जास्त ठेवायची, म्हणजे ती आपल्याला अंड्यामध्ये आपल्याला दिसेल आणि जास्त बारीक नाही करायची, थोडीशी ठेवायचं. या पद्धतीने आता बघा माझी अंड्याची भुर्जी तयार आहे. आता ती एका प्लेटमध्ये काढून घेईल आणि प्लेटमध्ये काढून काय करायचं ते पुढे सांगते. आणि मी तांदूळ ऑलरेडी उकळायला ठेवून दिले होते, शिजवायला ठेवून दिले होते, जे मी आपण जसं नॉर्मल बिर्याणीसाठी बनवतो तसा राईस तयार करून घ्यायचं. आता इथं मी त्याच पॅनमध्ये अंड्याची भुर्जी काढून त्याच पॅनमध्ये तेल टाकते. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे करू शकता. आता इथं ना बाकी काहीच नाही टाकायचं आहे. थोडंसं जिरं, लसूण वगैरे हे टाकून चांगलं कलसून घ्यायचं. आता हे बघा इथं जिरं आणि मोहरी मी टाकले आधी आणि त्यानंतर मग हे चांगलं कलसले का त्याच्यानंतर. आणि एक लक्षात ठेवायचं, कधी कुठली आयटम बनवायचे मोहरी चांगली परतून घ्यायची. त्यानंतर कांदा टाकला, कांदाही चांगला परतून घ्यायचा आहे. तोही चांगला परतून घ्यायचा, चांगला शिजून घ्यायचा, म्हणजे जास्त गोल्डन फ्राय होत शिजवायचं आहे. त्यामुळे आपण जसं बनवतो त्याच पद्धतीने. आता हा चांगला मी शिजून घेईल आणि त्याच्यानंतर मग एक साईड आपण तिथं टाकून. आणि अंडा फ्राय राईसमध्ये जास्त वस्तूंची गरज येत नाही, भाजीपाला वगैरे वगैरे याची काही गरज येत नाही. आपण नॉर्मली बनवतो त्याला काही जास्त गरज येत नाही. आता इथं कांदा माझा चांगला कलसून गेलेला आहे. त्याच्यात मी 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, त्याही चांगल्या कलसून घेईल.
हिरव्या मिरची ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर मी टमाटा घेतला, तोही चांगला परतून घ्यायचा. तोही आता चांगला परतून घ्यायचा टमाटाने आणि तो चांगला परतून या पद्धतीने. आणि तुम्हाला मी ऑलरेडी टिप सांगितलेली होती. आणि टमाटा लवकर शिजव म्हणून थोडंसं मीठ टाकून द्यायचं. आता इथं मीठ टाकताना सांभाळून टाकायचं, कारण की आपण अंड्यामध्ये पण मीठ टाकलं, तांदूळमध्ये पण मीठ टाकलं आणि आता आपण आणि मग थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं. तिथं मी थोडंसं मीठ टाकून चांगलं हे परतून घेईल. आणि ते चांगलं प्लसलं असतं त्याच्यात आपण जे आपले बेसिक मसाले ते टाकूया. जसं की बेसिक मसाल्यामध्ये मी इथं शेजवान चटणी घेतलेली, ती थोडीशी टाकेल, कारण की शेजवान चटणीची टेस्ट खूप छान लागते याला, आपले अंडा फ्राईड राईसमध्ये खूप छान लागते. तर इथून शेजवान आणि ती चांगली परतून घ्यायची. ती चांगली कलरची त्याच्यानंतर मग आपण बेसिक मसाले टाकूया, जसे लाल चटणी, गरम मसाला, हळद, मीठ आणि धनिया पावडर, धनियाची पावडर, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग आपण हे चांगलं कलसलं का त्याच्यात आपण जो राईस फ्राय करून घेतलेला आहे, तांदूळ भात टाकून घ्यायचं. आता मी तांदूळ शिजवताना तेजपत्ता टाकून घ्यायची, कारण मला तिथं दिसतंय. मी फोडणीच्या वेळेस नाही टाकलं, तर मी तांदूळच्या मध्ये टाकलं तर, कारण की तांदूळात टेस्ट यावं म्हणून मी त्यात टाकलं, ती टेस्ट छान लागते. आता त्यानंतर आपलं जो अंड्याची भुजी आपण फ्राय केली होती ती पण टाकून चांगलं कलसून घ्यायचे हे मस्तपैकी. आणि हे कलसताना गॅस थोडासा कमी करून द्यायचा आहे आणि मग कलसून द्यायचं, नाही तर मग खाली लागायचे चान्सेस असतात. अगर खाली लागू नये असं मला वाटतं, त्याच्या खाली लागत असतं थोडंसं तेल टाकून द्यायचं. त्याच्यानंतर खाली, नाही तर मग गॅस कमी करायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे चांगलं मिक्स करून आपण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवून वाफू द्यायचं. आता इथं मी झाकण ठेवून देते आणि 15 ते 20 मिनिटं वाफू देईल. 15 ते 20 मिनिटाने परत मी एकदा चेक करेन. आता इथं माझे 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. इथं मी कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीर टाकून परत ते कलसून मिक्स करून घेईल ते सगळं साहित्य. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. असंच कलर यायला पाहिजे, जेव्हा तुम्ही हे करता तर खूप छान कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा कलर आलेला आहे आपली अंडा फ्राय राईसला. आता इथं मी थोडंसं अजून झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं मी वाफू देईल आणि त्यानंतर सर्व करेन. आता इथं माझे 15 ते 20 मिनटं झालेले आहेत, तरी मी एकदा चेक करेन आणि मग नंतर गॅस बंद करून देईल. एकदम मस्तपैकी झालेलं, एक दाणा असा मोकळा झालेला आहे आणि एकदम घेऊन झालेला आहे. अगदी मस्तपैकी जसं पुलावला आपला तांदूळ असतो त्या पद्धतीने. आता मी इथं झाकून दिलं आणि आता सर्व करते. सर्व करायला मी एक प्लेट घेतली, थोडीशी मोठी प्लेट घेतली. आता फ्राय राईसबरोबर तुम्ही लोणचं खाऊ शकता, परत दही खाऊ शकता, परत कुठले आयटम तुम्ही त्याच्याबरोबर खायला घेऊ शकता, जी बेस्ट छान लागतं, खूप सुंदर लागतात. हे मी थोडंसं मिक्स करून घेतलं आणि चला मग आता सर्व करते. सर्व करायला मी एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये मस्तपैकी भात टाकून घेतलेला आहे. बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे. जेवढा सुंदर कलर आलेला आहे त्यापेक्षा जास्त सुंदर त्याची टेस्ट आलेली मस्तपैकी आलेली आहे. आणि त्यानंतर मग मी त्याच्यासोबत खायला चिकन चिली बनवली. ती चिकन चिलीची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. चिकन चिलीची रेसिपी चिकन चिली
बनवली होती. आणि हे बघा इथं आपला फ्राईड राईस तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि खूप छान. आणि त्यानंतर मी त्याच्यावर थोडंसं बटर टाकलं. बटरची टेस्ट कशी लागते तुम्हाला तर माहिती आहे. तुम्ही बटरच्या ऐवजी तूप घ्या, तूप बी घेऊ शकता. मग मला बटर जास्त चांगलं वाटलं, तर इथं मी बटर घेतलेलं आहे. आणि हा आपला अंडा फ्राय राईस तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.